अजित पवार बारामतीला कारने जाणार होते, तशी तयारीही पूर्ण झाली होती। मंत्रालयातील फायली उशिरा आल्याने कार्यक्रम बदलला। रोहित पवारांनंतर प्रमोद हिंदुरावांच्या दाव्याने खळबळ। फायली क्लिअर करण्यासाठी अजितदादांना पटेलांचा की कुणाचा तरी फोन आला होता। विमान अपघाताच्या एक दिवस आधी फोन आला, प्रमोद हिंदुराव यांचा दावा। अजितदादांनी नरेश अरोरांच्या कन्सल्टंटला झापलं होतं। अरोरा यांना कॉन्ट्रॅक्ट न देण्याची दादांची भूमिका होती। रोहित पवारांची माहिती। तटकरे अरोरांच्या कॉन्ट्रॅक्टसाठी चर्चेला गेल्याचा अंदाज। रोहित पवारांचं वक्तव्य। अजितदादा गाडीने गेले असते तर दुर्दैवी घटना घडली नसती। रोहित पवारांची प्रतिक्रिया। तर दादांना कुणाचा फोन आला होता ते लोकांना कळालंय। रोहित पवारांचं वक्तव्य। मी कुणावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं नाही। सगळ्या प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे। रोहित पवारांची मागणी। दादा महिनाभर आधी कुठे गेले, कुणाला भेटले याची माहिती काढली पाहिजे। दादांना उशीर का झाला ते मी बोलून दाखवलं। रोहित पवारांचं स्पष्टीकरण। रोहित पवारांनी मांडलेल्या मुद्द्यांवर विचार करा। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनबाबत तटकरे पटेलांनी बोलावं। संजय राऊतांची प्रतिक्रिया। तर फाईलवर सही करून घेणारा तो विदर्भातला नेता कोण? राऊतांचा सवाल। दादांकडे भ्रष्टाचाराच्या फायली होत्या, संजय राऊतांचा दावा। रोहित पवारांनी माझं नाव कुठे घेतलं ते सांगा तर उत्तर देता येईल। सुनील तटकरेंचं वक्तव्य। दादांसोबत माझी भेट 3 दिवस आधी ठरली होती। भेटीची नियोजित वेळ 27 जानेवारीची संध्याकाळी 5 वाजताची होती। तटकरेंची माहिती। अपघाताबाबत अनेक प्रश्न रोहित पवारांच्या मनात आहेत। रोहित पवारांनी त्यांची भावना अतिशय पारदर्शकपणे मांडली। रोहित पवारांच्या प्रेझेंटेशनवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादीचे नेते मूग गिळून गप्प का? पवारांच्या राष्ट्रवादीच्या विकास लवांडे यांचा सवाल। रोहित पवारांना पडलेले प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना का पडत नाहीत? विकास लवांडे यांचा हल्लाबोल। दादांचा अपघात की घातपात? मोदींकडे मुद्दा मांडला असेल ही अपेक्षा। सुनेत्रा पवारांच्या मोदी आणि शहांच्या भेटीवरून रोहित पवारांची प्रतिक्रिया। फडणवीस सांगतात तपास यंत्रणांवर विश्वास ठेवा, मात्र तपास यंत्रणांवर जनतेचा विश्वास राहिला नाही। देशातील तपास यंत्रणा लाचार आणि गुलाम झाल्यात, संजय राऊतांची टीका। तर मोदी आल्यापासून कोणालाही घटनेचा तपास निष्पक्ष करता आला नाही, राऊतांचा मोदींवर निशाणा। आज दादा नाही त्यामुळे जुनं काढायचं नाही। 12 तारखेवरून विचारलेल्या प्रश्नाला सुप्रिया सुळेंचं उत्तर। दादांची इच्छा आणि आशीर्वादाने जे होईल ते पुढे बघूयात। दादा नाही, मला जुनं उणधुणं काढायचं नाही, सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया। राष्ट्रवादी लवकरच एकत्र येणार असल्याचं दादा म्हणाले होते, अंकुश काकडेंचा दावा। आज दादा असते तर राष्ट्रवादीबाबत चांगला निर्णय झाला असता। शरद पवारांनाही आजची विलीनीकरणाची तारीख सांगितली होती। सोशल मीडियावरील पोस्टवर अंकुश काकडेंचं स्पष्टीकरण। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारच बोलतील, दत्ता भरणेंची प्रतिक्रिया। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवार आणि पक्षश्रेष्ठीच निर्णय घेतील, दत्तात्रय भरणे यांचं वक्तव्य। पुणे जिल्हा नियोजन समितीची बैठक संपन्न। पुण्याच्या पालकमंत्री सुनेत्रा पवार व्हीसीद्वारे बैठकीला उपस्थित। अजितदादांच्या निधनानंतर पुणे जिल्हा नियोजनाची पहिलीच बैठक। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून अर्थसंकल्पीय नियोजन। आज पुणे, छत्रपती संभाजीनगर आणि कोकणातील जिल्ह्यांचा व्हीसीद्वारे आढावा घेणार। सुनेत्रा पवारांना राष्ट्रीय अध्यक्ष करण्यासाठी दौंडमधून ठराव। दौंड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसकडून एकमतानं ठराव मंजूर। ठरावाची प्रत राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षांकडे पाठवली जाणार। निवडणुकीत महायुतीकडून पैशांचा महापूर झाला। पैशांचा महापूर येऊन निष्ठेची भिंत तोडता आली नाही। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीबाबत उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। येणारा काळ उद्याचा आपला असेल, उद्धव ठाकरेंची प्रतिक्रिया। राज ठाकरे आणि संजय राऊतांमध्ये बैठक। राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बैठक पार पडली। चंद्रपुरातील प्रकरणावरून दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती। तर चंद्रपुरातील ठाकरे सेना राऊतांच्या भूमिकेवर मनसे नाराज असल्याची ही माहिती। चंद्रपूरमध्ये काँग्रेसने गंभीररित्या चर्चा करणं गरजेचं होतं, त्या संदर्भात आम्ही वरिष्ठांची चर्चा केल्या। संजय राऊतांचं वक्तव्य। चंद्रपूरबाबत वडेट्टीवार आणि धानोरकरांशी आम्ही चर्चा केली होती, राऊतांची माहिती। चंद्रपुरात भाजपशी युती केल्यानं मनसेची ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका। चंद्रपुरात ठाकरेंच्या नगरसेवकांना प्रत्येकी 1 कोटी दिले।
संजय राऊतांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे का? संदीप देशपांडेंचा सवाल। परभणी पालिकेत ठाकरेंची सेना आणि काँग्रेसचं ठरलं 2.5 वर्ष ठाकरेंच्या सेनेकडे महापौरपद असणार। सय्यद इक्बाल आणि शरफुद्दीन 1.25 वर्ष महापौर असणार। सय्यद इक्बाल आणि यांना मतदान करण्यासाठी व्हीप जारी, तर काँग्रेसचे गणेश देशमुख उपमहापौरपदी। मालेगावात इस्लाम पार्टीच्या नसरीन शेख बानो यांनी महापौरपदाची तर सपाच्या शाने हिंद यांनी उपमहापौरपदाची सूत्र स्वीकारली आहेत। 18 फेब्रुवारीला पहिल्या महासभेचं आयोजन। मालेगाव महापालिकेची पहिली महासभा वादळी ठरणार। रद्द केलेली 3460 जन्म प्रमाणपत्र पुन्हा देण्याचा सभेत प्रस्ताव। किरीट सोमय्या यांच्या आरोपांनंतर हा घोटाळा उघड झाला असून प्रकरणात न्यायालय मध्ये प्रलंबित आहे। लातूर पंचायत समितीवर पुन्हा काँग्रेसचा प्रभाव। काँग्रेसला 16, भाजपला 2 आणि राष्ट्रवादीला केवळ 2 जागा। त्यामुळे लातूर पंचायत समितीवर काँग्रेसचा सभापती होणार हे निश्चित। धाराशिवच्या उमरगा पंचायत समितीच्या सभापती पदावरून महायुतीत रस्सीखेच। भाजपकडून कैलास शिंदे तर शिवसेनेकडून आकांक्षा चौगुले सभापती पदासाठी आक्रमक। अखेर कुणाला संधी मिळणार याकडे सर्वांचं लक्ष। जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाबाबत जयकुमार गोरेंच्या नवीन सदस्यांना सूचना। नवीन सदस्यांना माध्यमांसमोर न बोलण्याच्या सूचना, तर जिल्हा परिषद सदस्याला 21 कोटींचा निधी देण्याचा दिलेला शब्द पाळणार जयकुमार गोरेंचं वक्तव्य। सांगली जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचा पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते सत्कार। सांगली महापालिकेच्या नूतन महापौर आणि उपमहापौराचा देखील विशेष सत्कार। ज्यांना धोतर नीट नेसता येत नाही ते काय आम्हाला अक्कल शिकवणार आहेत? संजय राऊतांची भगतसिंह कोश्यारींवर टीका। राज ठाकरे मोदींना जास्तच घाबरलेत असं वक्तव्य कोश्यारींनी केलं होतं। कोश्यारी यांनी तुमचा लंगोट फेडला ते आधी बघा, नवनाथ बन यांचं राऊतांना प्रत्युत्तर। तर कोविड काळात महाराष्ट्र वाचवणारे कोश्यारी नसते तर महाराष्ट्राचं वाटोळ झालं असतं, नवनाथ बन यांची प्रतिक्रिया। मुंबईचा चेहरा मोहरा बदलण्याचं काम शिवसेनेनं केलं, राऊतांचं वक्तव्य। या लोकांनी तर मुंबईला विकायला काढली आहे, मात्र मुंबईच्या विकासाची दृष्टी असेल तर तुम्ही कामं करा, राऊतांचा नवनियुक्त महापौर आणि उपमहापौर यांना सल्ला। मातोश्री बाहेर नितेश राणेंच्या समर्थकांची बॅनरबाजी। रितू तावडेंची महापौरपदी निवड झाल्यानं शुभेच्छा दिल्याचे बॅनर। बोललो होतो मुंबईचा महापौर हिंदूच होणार, मराठी होणार आणि महायुतीचाच होणार। जय श्रीराम, मुंबई लव महादेव असा बॅनरवर आशय। तुम्ही राज्यातील जमिनी उद्योगपतींच्या घशात घालताय, बाळासाहेबांच्या विचाराची मुंबई घडवू असं फडणवीस बोलले होते। संजय राऊतांची टीका, तर जमिनी अदानींच्या घशात घालणं हा बाळासाहेबांचा विचार आहे का? संजय राऊतांचा सवाल। दादांच्या आशीर्वादानेच रेवतीचं लग्न ठरलं। सगळं कुटुंब रेवतीच्या लग्नाविषयी 30 तारखेला घोषणा करणार होतं। खासदार सुप्रिया सुळेंची माहिती। अजितदादा असतानाच हे लग्न ठरलं याचं समाधान असल्याचं सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलंय। नाशिक महापालिकेतील विरोधी पक्षनेते पदाचा निर्णय येत्या 1 ते 2 दिवसात होणार। ठाकरेंच्या शिवसेनेचे महानगर प्रमुख प्रथमेश गीते यांची माहिती, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तोच अंतरिम असेल, गीते यांची प्रतिक्रिया। सोलापुरात भाजपमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी इच्छुकांची मोठी गर्दी। स्वीकृत नगरसेवक पदाच्या 9 जागांसाठी 567 इच्छुकांनी पक्षाकडे मागणी केली आहे। स्वीकृत नगरसेवक पदासाठी रोहिणी तडवळकर आणि पद्माकर काळींची नावं जवळपास निश्चित। स्वीकृत नगरसेवकाच्या पात्रतेची अट निश्चित। स्वीकृत नगरसेवक हा कोणत्याही क्षेत्रातील तज्ज्ञ असावा, शासन निर्णयात उल्लेख। नगरसेवकपदी शासनाला अपेक्षित तज्ज्ञ व्यक्तीची निवड होणार, पक्षनेत्यांच्या मर्जीतले लोक बसणार याकडे लक्ष। अंबरनाथमध्ये निवडणूक संपताच शिवसेनेतील गटबाजी पुन्हा एकदा समोर। शिवसेनेच्या दोन्ही गटाच्या बॅनर्सवरून एकमेकांचे फोटो गायब। दरवेळीप्रमाणे यंदाचंही मनोमिलन केवळ निवडणुकीपुरतच असल्याचीही चर्चा। धाराशिव जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेसाठी मुंबईत हालचाली सुरू। राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजपचे 35 सदस्य मुंबईच्या सहलीवर। तानाजी सावंतांचे 8 जिल्हा परिषद सदस्य वगळता शिवसेनेचे सर्व सदस्य महायुतीसोबत।
नागपूर नवनियुक्त महापौर नीता ठाकरेंनी 3 तास आढावा बैठक घेतली। रखडलेले विकास कामं आणि दूषित पाण्याच्या तक्रारी, अतिक्रमण, कर वसुलीवरून नीता ठाकरेंनी प्रशासनाला धारेवर धरलंय। फुटपाथ मोकळे करा, शहर स्वच्छ ठेवा, नीता ठाकरेंचे निर्देश। रत्नागिरी जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्षपदासाठी भाजप आग्रही। प्रमोद अधटराव जिल्हा परिषद उपाध्यक्षपदाच्या शर्यतीत। शिंदेंच्या शिवसेनेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने यांचा अधटराव यांच्याकडून पराभव। नागपूर मनपात एमआयएम आणि मुस्लिम लीगची युती। एमआयएम 6 आणि मुस्लिम लीग 4 अशी गटसंख्या 10 झाल्यानं महापालिकेत त्यांच्या एक स्वीकृत नगरसेवकाची वर्णी लागणार। दोन्ही पक्षाकडून विभागीय आयुक्तांकडे गट नोंदणी। बारामतीमधील नटराज कला दालनात अजित पवारांच्या दुर्मिळ छायाचित्रांचं प्रदर्शन। प्रदर्शनातून अजित पवारांच्या जीवन प्रवासाचं जिवंत दर्शन। प्रदर्शनाला पाहण्यासाठी नटराज कला दालनात नागरिकांची मोठी गर्दी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची आमदार विश्वजित कदमांनी सदिच्छा भेट घेतली आहे। मुंबईतील देवगिरी निवासस्थानी विश्वजित कदम यांनी सुनेत्रा पवार यांची भेट घेतली आहे। अभिनेते नाना पाटेकर यांनी सह्याद्री अतिथीगृहावर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची भेट घेतली आहे। अजित पवारांच्या निधनानंतर नाना पाटेकरांनी सुनेत्रा पवारांची सांत्वनपर भेट घेतली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केंद्रीय मंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली आहे। मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज गृहमंत्री अमित शहांनी भेटण्याची शक्यता आहे। राज्यातील काही विषयांसंदर्भात भेट घेतल्याची ही माहिती मिळते। मुलांना पीएचडी मिळत नाही तर सारथी योजना कशाला काढली? सारथी योजना फक्त भाषणात सांगायला काढली आहे का? सारथी योजनेवरून मनोज जरांगेंचा सरकारला सवाल। उपसा जलसिंचन योजनेतील 100 कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराप्रकरणी माजी आमदार निर्मला गावित यांना दिलासा। उच्च न्यायालयानं या संदर्भातील सर्व याचिका फेटाळल्या। ठोस पुरावा नसल्यानं याचिका फेटाळण्यात आल्या। पुण्यातील नालेसफाई 30 एप्रिलपर्यंत पूर्ण करा, दिरंगाई खपवून घेतली जाणार नाही। पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे यांचा महापालिकेला इशारा। तर नदी सुधार प्रकल्पाची सद्यस्थिती, पावसाळ्यातील सुरक्षेबाबत 3 दिवसात अहवाल सादर करण्याचेही आदेश। पुण्यातील पीडीसीसी बँक भरतीत घोटाळा। जाहिरात प्रसिद्ध होऊन 4.5 वर्ष पूर्ण, मात्र प्रक्रिया अपूर्णच। बँकेनं सुशिक्षित बेरोजगारांच्या संयमाचा अंत पाहण्याचं ठरवलंय का? उमेदवारांचा संतप्त सवाल। वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास ठराव मंजूर। सभापती रामहरी जाधवांविरोधात 13 विरुद्ध 0 मतांनी ठराव संमत। कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर नव्या सभापतीची निवड होणार। ठाण्यातील उन्नत महामार्गामुळे होणाऱ्या वृक्षतोडीच्या विरोधात शरद पवार पक्षाचं आंदोलन। शहराध्यक्षांसह नवनिर्वाचित नगरसेवक आंदोलनात सहभागी। यावेळी बाधित झाडांच्या ठिकाणी प्रत्यक्ष वृक्षारोपण करून निषेध नोंदवण्यात आला आहे। अहिल्यानगरमध्ये निवडणूक झाल्यानंतर शिवसेनेचे नगरसेवक ॲक्शन मोडवर। नगरसेवकांकडून स्वच्छता मोहिमेचं आयोजन। प्रत्येक शहरात स्वच्छता मोहीम राबवणार असल्याची नगरसेवकांची प्रतिक्रिया। लातूर विमानतळ दुरुस्ती आणि देखभालीसाठी 15 कोटींची तरतूद। जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत निर्णय। राज्यातल्या प्रत्येक धावपट्टी दुरुस्तीसाठी मुख्यमंत्र्यांकडे निधीची मागणी करणार। शिवेंद्रसिंह राजे भोसले यांचं वक्तव्य। जळगाव जिल्हा परिषदेने ई गव्हर्नन्स सुधारणा कार्यक्रमात राज्यात 8व्या क्रमांकाचं स्थान पटकावलंय। जळगाव जिल्हा परिषदेने 100 गुणांपैकी 80 गुण पटकावलेत।